नमस्कार. डिजिटल हजेरीच्या या नवीन विश्वात आपलं खूप खूप स्वागत आहे. बघा, कर्नाटक सरकारच्या नव्या नियमानुसार आता शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कर्तव्य म्हणजेच कार्तव्य ॲप वापरणं अनिवार्य झाले. आता कोणतीही नवीन सिस्टीम म्हटली की सुरुवातीला थोडी धाकधूक असतेच ना, आणि ते अगदी साहजिक आहे. म्हणूनच आज आपण या नवीन ॲपची अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत. तंत्रज्ञान म्हटलं की कधीतरी काहीतरी अडचण येणारच. म्हणूनच आपला तिसरा विभाग आहे नेहमी येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय. आपण एक एक करून त्या पाहूया. सर्वात पहिली आणि बऱ्याच जणांना येणारी अडचण म्हणजे डेटा मिसमॅच किंवा माहिती न जुळणे. अनेकदा स्क्रीनवर युअर नेम/DOB इज नॉट मॅचिंग किंवा KGID इज अनअवेलेबल असा लाल रंगाचा मेसेज येतो. आता हे का होतं? जेव्हा तुमच्या आधार कार्डवरील आणि HRMS प्रणालीमधील नावात किंवा जन्मतारखेत थोडा जरी फरक असतो तेव्हा ही समस्या येते. किंवा जर सिस्टममध्ये तुमचा KGID क्रमांक नोंदणीकृतच नसेल तर हा एरर हमखास दिसतो. पण काळजी नसावी, यावर एक अतिशय सोपा आणि खात्रीशीर उपाय आहे. तो म्हणजे माहितीची दुरुस्ती. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की HRMS प्रमाणे आधारमध्ये किंवा आधारप्रमाणे HRMS मध्ये तुमचं नाव आणि जन्मतारीख त्वरित अपडेट करून घ्यायची आहे. दोन्हीकडे माहिती तंतोतंत जोडली पाहिजे. आणि जर KGID नॉट अवेलेबल असा मेसेज येत असेल तर अजिबात वेळ न दवडता तुमच्या विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. एकदा का दोन्हीकडील माहिती मॅच झाली की हा प्रश्न कायमचा सुटतो. आता दुसरी अडचण पाहूया, चेहरा न ओळखणे म्हणजेच फेस रेकग्निशन फेल्युअर. बऱ्याचदा आपण कॅमेरासमोर उभे राहतो पण ॲप आपला चेहराच स्वीकारत नाही. याची 4 मुख्य कारणे असू शकतात. 1. आजूबाजूला खूप कमी प्रकाश असणे. 2. मोबाईलच्या कॅमेऱ्याचं लेन्स घाण किंवा अस्पष्ट असणे. 3. चेहऱ्यावर मास्क किंवा गॉगल असणे. आणि 4. कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये तुमच्यासोबत माडून आणखी कोणाचे तरी चेहरे दिसणे. मग यावर करायचं काय? एकदम सोपं आहे. हजेरी लावताना असा विचार करा की तुम्ही एक छानसा सेल्फी काढत आहात. चांगला प्रकाश असेल तिथे उभे राहा. कॅमेऱ्याचा लेन्स एखाद्या स्वच्छ कापडाने पुसून घ्या. चेहऱ्यावर मास्क असेल तर तो काढा. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या आधार कार्डवरचा फोटो 10 किंवा 15 वर्षांपूर्वीचा असेल आणि तो तुमच्या आत्ताच्या चेहऱ्याशी अजिबात जुळत नसेल तर आधार केंद्रावर जाऊन तो नवीन फोटो अपडेट करून घेणं हाच यावरचा कायमस्वरूपी उपाय आहे. तिसरी समस्या जी बऱ्याचदा सकाळी सकाळी येते ती म्हणजे सर्व्हर डाऊन असणे किंवा ॲप लोड न होणे. होतं काय की सकाळी शाळेच्या वेळेत एकाच वेळी हजारो लोक ॲप वापरत असतात. त्यामुळे सिस्टमवर ताण येतो आणि सर्व्हर डाऊन होतो. किंवा कधीकधी आपल्याच मोबाईलमधलं इंटरनेट कनेक्शन कमकुवत असतं. आणखी एक कारण म्हणजे जर तुम्ही ॲपची जुनी आवृत्ती वापरत असाल तर ॲप पुढे जातच नाही आणि फक्त एक ब्लँक स्क्रीन समोर दिसते. अशावेळी गडबडून जाऊ नका. काही सोपे उपाय करून पहा. सर्वात आधी तुमच्या फोनचं इंटरनेट व्यवस्थित चालू आहे ना ते तपासा. गरज वाटल्यास फोनचा फ्लाईट मोड एकदा चालू बंद करून पहा. गुगल प्ले स्टोअरवर जा आणि कार्तव्य ॲपचं नवीन अपडेट आलंय का ते तपासून ॲप अपडेट करून घ्या. मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ॲपची कॅशे मेमरी क्लिअर करा. आणि जर खरोखरच सर्व्हरवर खूप ताण असेल तर सारखं ट्राय करण्याऐवजी फक्त 5 ते 10 मिनिटं थांबा आणि मग पुन्हा प्रयत्न करा. चौथी आणि आपली शेवटची तांत्रिक अडचण म्हणजे बहुचर्चित OTP न येणे. नेटवर्कच्या समस्येमुळे मोबाईलवर मेसेज यायला उशीर होऊ शकतो किंवा चुकून एखादा आकडा चुकीचा टाईप झाला असेल तर सिस्टम OTP पाठवतच नाही. बऱ्याचदा असंही होतं की आपल्या मोबाईलचा SMS इनबॉक्स पूर्ण भरलेला असतो किंवा महिन्याचं रिचार्ज संपल्यामुळे इन्कमिंग बंद असतं. काही दुर्मिळ केसेसमध्ये OTP टाकल्यावर ॲप क्रॅशही होऊ शकतं. यावर मात करण्यासाठी काय करावं तर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलाय तोच नंबर HRMS मध्ये नोंदणीकृत आहे का याची एकदा खात्री करा. मोबाईलचा SMS इनबॉक्स फुल झाला असेल तर लगेच काही जुने मेसेज डिलीट करून जागा करा. कधीकधी मेसेज यायला 2 ते 3 मिनिटे लागू शकतात. त्यामुळे थोडा संयम ठेवा आणि ते रिसेंड OTP बटन वारंवार दाबू नका. आणि हो, यानंतरही जर अडचण येतच असेल तर अधिक मदतीसाठी आपल्या कर्तव्य टीमच्या हेल्पलाईनशी नक्की संपर्क साधा. चला आता वळूया आपल्या चौथ्या विभागाकडे, ॲप सुरळीत चालण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स. हे ॲप वापरताना काय करावे आणि काय करू नये हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. नेहमी काय करावे तर ॲप वेळोवेळी अपडेट ठेवावे. हजेरी लावताना फोनचे GPS लोकेशन न विसरता ऑन ठेवावे. आणि शाळेच्या किंवा ऑफिसच्या ठरवून दिलेल्या परिघात म्हणजेच जिओफेन्समध्ये राहूनच हजेरी लावावी. आणि काय करू नये तर अंधाऱ्या खोलीत उभे राहून फोटो काढू नये. दुसऱ्या कोणाच्या तरी मोबाईलवरून आपलं स्वतःचं लॉग इन करण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. आणि सर्वात महत्त्वाचं, ॲप सुरू करताना ज्या परमिशन्स विचारल्या जातात त्या डिनाय म्हणजेच नाकारू नयेत.
या छोट्याशा गोष्टी पाळल्या तर तुमचा रोजचा अनुभव एकदम सुरळीत होईल. आता आपण आलो आहोत आपल्या आजच्या सत्राच्या शेवटच्या 5व्या विभागाकडे, सारांश. थोडक्यात सांगायचं तर हे कर्तव्य ॲप आपली हजेरीची प्रक्रिया सोपी आणि अत्यंत पारदर्शक बनवण्यासाठीच आहे. सुरुवातीला नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना काही तांत्रिक अडचणी नक्की येऊ शकतात, पण आता आपण पाहिलं तसं योग्य उपाय केल्यास त्या अगदी सहज सुटतात. या संपूर्ण प्रक्रियेचा गाभा फक्त एकच आहे. लक्षात ठेवा, आधार कार्ड आणि HRMS मधील तुमची माहिती तंतोतंत जुळणे आणि आधारवर तुमचा फोटो अपडेटेड असणे. हे एकदा पूर्ण झालं की तुमचे 90% प्रश्न आपोआप सुटतात. आणि तरीही अडचण आल्यास न घाबरता आपल्या विभागीय नोडल अधिकाऱ्यांची मदत घ्या. ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. म्हणूनच हा एक विचार नेहमी लक्षात ठेवा, घाबरण्याचं काहीच कारण नाही, उपाय अगदी सोपे आहेत. बघा, कोणतीही नवीन गोष्ट शिकताना सुरुवातीला थोडं अडखळायला होतं, पण एकदा का सवय झाली की हेच तंत्रज्ञान आपलं काम कितीतरी सोपं आणि जलद करतं. या डिजिटल बदलाला आपण सगळ्यांनी एकत्र आणि सकारात्मकतेने सामोरं जाणं हीच आजच्या काळाची गरज आहे. मला खात्री आहे की कर्तव्य ॲपबद्दलची ही सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. तरीही तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. अशाच माहितीपूर्ण सत्रांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच ही महत्त्वाची माहिती इतर सर्व शिक्षक आणि कर्मचारी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सादरीकरण नक्की शेअर करा. आणि जाता जाता एक विचार करून पहा, डिजिटल बदलाची ही सुरुवात आपल्या प्रशासकीय कामांना आणि एकंदर शिक्षणाच्या भविष्याला किती मोठी गती देईल. विचार नक्की करा. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.